नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांना आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाविषयी सादरीकरण केले. पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये मिनरल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची कामे पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश श्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पाअंतर्गत नवेगाव मोरे, हैदरी, आलापल्ली बायपास, वडाळा, पेठ, एलशी आदी रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील एकूण 552 किलोमीटरची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये आलापल्ली, भामरागड, लाहेरी आदी संवेदनशील भागातील रस्त्यांनी जवळपास 112 किलोमीटरच्या रस्त्यांची कामे 3 टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी फडणवीस यांनी दिल्या. या कामांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी राज्य शासनाच्या वर्ष 2017 मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय पुढील टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाची 117 किलोमीटरच्या 5 कामांची माहिती यावेळी देण्यात आली. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग यावे, गुंतवणूक व्हावी यासाठी खासदार औद्योगिक महोत्सव हा मैलाचा दगड ठरला आहे. या महोत्सवात अनेक उद्योजक सहभागी झाले. या माध्यमातून विदर्भात आपण गुंतवणूक करू शकतो हा विश्वास उद्योजकांमध्ये निर्माण झाला आहे. हा महोत्सव गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ ठरले असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 3 दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचा आज समारोप झाला. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खासदार कृपाल तुमाने, आशिष काळे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचारमंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विषयावर अतिशय चांगली चर्चासत्रे आणि सादरीकरण संत्रनगरीत पाहायला आणि ऐकायला मिळाली. नागपूरचे प्रस्थापित उद्योग समूह या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणाऱ्या एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. नव्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या उद्योजकांना स्टार्टअप्स या ठिकाणी पाहायला मिळाले. स्टार्टअपला भेट दिल्यानंतर विदर्भातील मुले-मुली किती कल्पकतेने काम करीत असून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे स्टार्टअप लोकोपयोगी ठरणार असल्याचे यातून दिसून आले. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मराठा समाजाला आरक्षण जाहीर करताना ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, मी राज्याला स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी या सरकारमध्ये आहे तोवर काहीही झाले तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या अशी वेळ आली की आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाही तर मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन. काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि हीच भाजपाची भूमिका आहे. भुजबळांच्या राज्य सरकारवरील नाराजीबद्दल विचारले असता फडणवीस यांनी ही भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, माझे त्यांना एवढेच सांगणे आहे
की त्यांनी संयम ठेवावा. मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण त्यात परिवर्तन करू. आवश्यकता असेल तिथे सुधारणा करू, परंतु ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील हीच भूमिका आहे. आम्हाला ओबीसीचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावेच लागेल. मुख्यमंत्र्यांचेही तेच म्हणणे आहे असे फडणवीस म्हणाले. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल. त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे. आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल. पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे. आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे, मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे. जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू, बदल करू. त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत ते आपण करू. ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. प्रायमा फेसी आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आत्ता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे. ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळ त्यांनी कसं मिळेल सर्टिफिकेट, एवढाच हा निर्णय आहे. त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे, जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत, जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत, या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल. माझं मत अतिशय स्पष्ट आहे. सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे. त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे. अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. मानकापूर येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यिक सुविधा उभारणीच्या मूळ कामाकरिता 473 कोटी व विमा, जीएसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटीचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक श्रीमती बिदरी यांच्या दालनात आज आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनीश्वर, पियुष अंबुलकर आदी उपस्थित होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.